सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातलं स्टिंग ऑपरेशन करून त्याबाबतचे पुरावे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले। प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन करणारा तेजस मोरे हा जळगावातला रहिवासी आहे। या प्रकरणाची यामुळे जळगाव कनेक्शन उघड झालंय। तेजस हा बांधकाम व्यावसायिक असून गेल्या 3 ते 4 वर्षांपासून त्याचे जळगावातलं घर बंद आहे अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। दरम्यान ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी या संदर्भातला आरोप केलेला होता की त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना जे घड्याळ देण्यात आलं त्या घड्याळामध्ये कॅमेरा लावलेला होता आणि त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांचं हे स्टिंग ऑपरेशन केलं गेलं असावं असं त्यांनी म्हटलं आणि मोरेनं हे स्टिंग ऑपरेशन केल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने अधिवेशनामध्ये व्हिडिओ बॉम्ब टाकलात यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि दुसरा दिवस उजाडताच या ठिकाणी सरकारी वकील ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी थेट कनेक्शन जळगावात नोंदलंय। या ठिकाणी तेजस मोरे याच तरुणाने त्यांच्या या ठिकाणी व्हिडिओ स्टिंग ऑपरेशन केल्याची चर्चा या ठिकाणी राज्यभर सुरू आहे। आपण बघू शकतो जळगावातील हे तेजसचं घर आहे, मात्र जवळपास तेजस गेल्या 2 ते 3 वर्षापासून या ठिकाणी राहत नाहीये असे या ठिकाणी परिसरातील नागरिक सांगतात। मात्र थेट संपर्क हा तेजस मोरे यांच्यापर्यंत थेटलाय। आपण तेजसच्या घराशेजारची काही नागरिक आहेत त्यांच्याशी संपर्क साधलाय। दादा काय सांगाल, कशा पद्धतीने तेजसचं वागणूक होती, काय सांगाल? नाही, तेजस इथे असताना तर अगदी सुस्वभावी आणि चांगला मुलगा होता, परंतु तो पुण्याला गेला बिल्डर म्हणून आणि खूप मोठं नाव झालं, आम्ही ऐकत होतो। पण तो एका प्रकरणामध्ये त्याला तिथे अरेस्ट वगैरे झाला तो आणि तेव्हापासूनच थोडंसं वातावरण बदललं। तेजसच्या घरी पोलीस येत होते अशी चर्चा आहे। हो, येत होते। काही गुन्हा दाखल होता असं काही तुम्हाला समजलं होतं? नाही, फक्त पोलीस यायचे, त्यांच्या आम्ही काही बघितलं नव्हतं। तो कोणत्या पक्षाशी निगडीत आहे असं काय सांगाल? नाही, कसं सांगता येईल, तर इथे देवकरप्पा मिनिस्टर असताना त्याला कामं मिळाले होते राष्ट्रवादीचे। हां, आणि भोईटे कंपनीशी काय संपर्क, काय चर्चा होती त्यांच्या वडिलांसोबत आपली? नाही, ते एवढंच सांगायचे की बुवा MPDA त्यांना लागलेलं आहे, तर तुमचे गिरीश भाऊ पण याच्यात येतील। नक्कीच हा तेजस या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून जरी राहत नसला तरी शेजारच्या नागरिकांना तेजसबद्दल नक्कीच शंका होती व वारंवार या ठिकाणी त्यांच्या घरी पोलीस चौकशीसाठी येत होते असंही मत या शेजारच्यांनी व्यक्त केलं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।